आक्रस्थपणाने बोलणं हे विलास जगतापांचा स्वभाव असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे। सांगलीबाबत सेना आणि काँग्रेसमध्ये जागा वाटप झालंय। कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा देण्यात आली आहे अशी माहिती जयंत पाटलांनी दिली आहे। दरम्यान सांगलीच्या जागा वाटपावरून झालेल्या वादाचे जयंत पाटीलच खलनायक असल्याची टीका माजी आमदार विलास जगताप यांनी काही वेळापूर्वी केली होती। असा होता की विशालदादाचे नातू म्हणजे वसंतदादा पाटील सगळ्या महाराष्ट्राची तिकीट त्यांच्या खिशात होती आणि त्याच नातवाला आज तिकिटासाठी मुंबई, दिल्ली, नागपूर हेलपाटे घालावे लागते। हे अतिशय दुःखद घटना आहे। या सगळ्या खेळी संजय राऊताच्या थ्रू जयंत पाटलांनी केलेले आहे। वसंतदादाचं घराणं राजकारणामध्ये संपायचाच धाट या जिल्ह्यातल्या नेतृत्वाने घेतले, राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घेतले, हे आपण समजून घेतलं पाहिजे। ते आमदार मुळातच भारतीय जनता पक्षाचे होते। भारतीय जनता पक्षात आहेत, त्यांनी तो पक्ष सोडला की नाही मला माहीत नाही। आणि अशा आक्रस्ताळीपणाने बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे। आता थोडंसं फ्रस्ट्रेशनही आले वाढत्या वयाबरोबर। शिवसेना आणि काँग्रेस यांनी ते जागा वाटप केले। सांगलीची जागा आम्ही कधी मागितली नव्हती। कोल्हापूरची जागा शिवसेनेची काँग्रेसकडे गेली, त्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेने घेतली, एवढाच त्याचा अर्थ आहे। त्याच्या पलीकडे याच्यात जास्त काही अर्थ काढायची गरज नाही। थापा मारण्याचे कार्यक्रम त्यांचे बरेच असतात, त्यामुळे मला काही त्यांच्याविषयी फार बोलायचं नाही।